स्वच्छ भारत मिशन 2.0 अंतर्गत इचलकरंजीतील घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा बळकट करण्यासाठी तब्बल रुपये 254 कोटीचा वित्तीय प्रस्ताव केंद्र सरकारचे गृहनिर्माण व नागरिक कार्य मंत्री मनोहरलाल खट्टर यांना सादर केला असल्याची माहिती खासदार दर्शील मान यांनी दिली। प्रस्तावात म्हटले आहे की इचलकरंजीला महानगरपालिकेचा दर्जा मिळाल्याने सक्षम पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान व वैज्ञानिक पद्धतीने कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचा महापालिकेचा संकल्प आहे। या प्रस्तावात 100 TPD बायो CNG प्रकल्प, 50 TPD ऑप्टिकल सॉर्टिंग MRF, बांधकाम व पाडकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प, वस्त्रोद्योग व धोकादायक कचरा व्यवस्थापन, इलेक्ट्रिक वाहनाद्वारे घर कचरा संकलन, प्रत्यक्ष वेळेतील डिजिटल मॉनिटरिंग, जनजागृती मोहीम, विकेंद्रित कंपोस्टिंग व शहर सौंदर्यीकरण याचा समावेश आहे। निधी उभारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे सहकार्य, 15व्या वित्त आयोगाचे अनुदान, PPP पद्धतीने गुंतवणूक व कार्बन क्रेडिट महसुलाचा वापर करण्यात येणार आहे। यामुळे 100% स्तोत्रावर कचरा विभागणी सर्व कचऱ्याची वैज्ञानिक प्रक्रिया, पुनर्वापरातून महसूल आणि कचरामुक्त शहर दर्जा मिळवण्याचे उद्दिष्ट आहे।